हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्तोजय सिरपबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे, आयुर्वेदिक सिरप आहे ज्याचा वापर रक्ताला शुद्ध करण्यासाठी, स्किन प्रॉब्लेम्सला कमी करण्यासाठी केला जातो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्तोजय सिरपबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये मंजिष्ठ, खदीरस, सारिवा, त्रिफलाज म्हणजे हरितकी, विभितकी आणि आमलकी, आणि यासोबत गुडूची, दारू, हरिद्र, करंजा, चंदन इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। आता पाहूया याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर जर तुमच्या शरीरामध्ये रक्तदुष्टी झाली आहे, रक्त दूषित झाला आहे आणि रक्त दूषित झाल्यामुळे तुम्हाला त्वकविकारास दिसून येत आहेत, चर्मरोगास दिसून येत आहेत, ज्याप्रमाणे तुम्हाला खूप जास्त ॲक्ने पिंपल्स होत आहेत, फोडे फुंसी येत आहेत, पिगमेंटेशन खूप जास्त दिसून येत आहे, त्वचेवरती लाल चकते पडले आहेत, त्वचेमध्ये खाज येत आहे, अथवा तुम्हाला सोरियासिस, एक्झेमासारखी बिमारी झाली आहे, अथवा अर्टिकेरिया झाला आहे, तर या सर्व प्रॉब्लेमसाठी तुम्ही रक्तोजय सिरपचा वापर करू शकता। तर रक्तोजय सिरप काय करतो, तुमच्या दूषित रक्ताला शुद्ध करण्यासाठी मदत करतो। शरीरामध्ये जे टॉक्सिक पदार्थ आहेत, विषाक्त पदार्थ आहेत, त्यांना शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी, शरीराच्या बाहेर काढण्यासाठी सुद्धा हा मदत करतो। याशिवाय याचे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, तर स्किनमध्ये जे इन्फेक्शन आहे त्याला सुद्धा कमी करण्यासाठी हा मदत करतो। याचे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, तर हा काय करतो, स्किनमध्ये, त्वचेमध्ये जे इन्फ्लॅमेशन आहे, सूज आहे, त्याला कमी करण्यासाठी सुद्धा हा मदत करतो। आता पाहूया याचा वापर कसा करायला पाहिजे। तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 ते 4 चम्मच रक्तोजय सिरप गुनगुन्या पाण्यासोबत घ्यायला पाहिजे। याचा वापर दोघे, स्त्री आणि पुरुष, करू शकतात। पण जे लहान मुलं आहेत, अथवा जे गर्भवती स्त्रिया आहेत, अथवा जे स्त्रिया आपल्या लहान मुलांना स्तनपान करत आहेत, अथवा तुम्हाला कोणती दुसरी बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्या अगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। युजुअली रक्तोजय सिरपचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून येत नाहीत, पण जर तुम्हाला याचा वापर करते वेळेस काही हेल्थ इश्यूज दिसून येत आहेत, तर तुम्हाला काय करायला पाहिजे, याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। जर तुम्ही सुद्धा या सिरपचा वापर करणार आहात, तर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।